नमस्कार. सो तुम्ही पण असेच आहात का की असं कुठला तरी व्यायाम सांगा की ज्याच्याने पटकन वजन कमी होईल. आणि असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल की जसं की मी अनेक वर्ष चालतीये किंवा मी महिनोन-महिने चालतीये पण माझं काही वजन कमी होत नाही. म्हणजे लोक म्हणताना मजेत म्हणतात चप्पल झिजल्या माझे जोडे झिजले, रस्ता झिजला पण माझं वजन कमी झालेलं नाही. सो असाच जर प्रश्न तुम्हाला असेल की असा कुठला व्यायाम आहे तर नक्की हा शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. सो नमस्कार, मी सविता रोडे. मी वयाच्या 35व्या वर्षी 7 महिन्यात 24 किलो 21 इंच वजन कमी केलं, ते सुद्धा थायरॉइड असताना. आणि आता माझे 50शीतले गोल रेडी आहेत. सो बेसिकली आम्ही आता जेव्हा लोकांना भेटतो किंवा लोकांचे प्रश्न असतात की असा कुठला तरी व्यायाम सांगा की ज्याच्याने माझं वजन पटकन कमी होईल. आता हा विचार लक्षात घ्या की साधारण बरेच जण बरंच काहीतरी करत असतात, खूप व्यायाम करत असतात. आणि प्रत्येक जसं आता उन्हाळा सुरू झाला आहे तर लोक लवकरात लवकर पहाटे उठून सूर्योदयाच्या आधी व्यायाम करून घेतात. म्हणजे परत गरम होतं आहे किंवा हे या सगळ्या गोष्टी चांगल्याच गोष्टी आहेत. व्यायाम हा केलाच पाहिजे. वजन कमी झाल्यानंतर मेंटेनन्सला आयुष्यभर जर वजन मेंटेन ठेवायचं असेल तर व्यायाम आपल्याला मदतच करणार आहे. सो स्वतःसाठी 30 ते 40 मिनटं वेळ हा आजन्म काढलाच पाहिजे. प्रत्येक एज कॅटेगरीप्रमाणे तुमच्या BMI प्रमाणे चांगल्या पद्धतीने व्यायाम हा आपल्याला करायचाच आहे. ओके. पण नुसतं व्यायाम हा आपल्याला वजन कमी करायला सोल्युशन नाही आहे. कारण व्यायाम हा तुमचं बॉडीच्या फिटनेससाठी मदतीचा ठरतो आणि वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहाराकडेच लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे हा मोठा गैरसमज पहिले दूर करा की नुसता व्यायाम केला, 1 तास 1.5 तास व्यायाम केला की वजन कमी होईल, तर त्याच्याने नुकसान जास्त व्हायची शक्यता असते. सो एक्झॅक्टली आपण बघूयात की नक्की व्यायामाने काय होणार आहे. तर व्यायामाने तुम्हाला फिटनेससाठी, चांगला बॉडी शेपसाठी, बॉडी टोनिंगसाठी नक्की मदत होते. पण आपण साधारण जर धरून चाललो की 45 मिनटं ते 1 तासभर जर कुठली व्यक्ती व्यायाम करत असेल तर आपल्याला 24 तास आहेत. तर उरलेले 23 तास तुम्ही काय करता हे खूप मॅटर करतं. त्यामुळे व्यायाम, जसं मी म्हटलं की व्यायाम करायचा आहे पण उरलेल्या 24 तासाला. तर जसं बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं दिसतं की जिथे व्यायामासाठी लोक जातात, बाग आहे किंवा टेकडी आहे किंवा अजून काही, सो तिकडनं खाली आल्यानंतर, टेकडीवरनं खाली आल्यानंतर किंवा बागेतनं बाहेर आल्यानंतर तिथेच पोहे, उपीट, इडली, डोस्याची गाडी लागलेली असते आणि घामेघूम झालेली लोक तिथे खात असतात. ओके. सो आता जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरातल्या कॅलरीज बर्न होत असतात. आता तुम्ही ज्या गोष्टी, आता कॅलरीज बर्न झाल्या तर डेफिनेटली कॅलरी इन होणं पण गरजेचं आहे. पण त्या नक्की किती कॅलरीज जायला पाहिजे, नक्की व्यायाम झाल्यानंतर आपल्या मसल्सचा वेअर अँड टेअर होत असतं, मग त्याला काय दिलं गेलं पाहिजे, बॉडीला त्यावेळेची काय गरज आहे, कुठलं इंधन गरजेचं आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. समजा जाळल्यात तुम्ही 200 कॅलरीज आणि खाल्ल्या 400-500 कॅलरीज तर नाही होणार आहे. त्यामुळे 80% हा आहार आपल्याला मदत करणार आहे आणि 20% व्यायाम आपल्याला मदत करणार आहे. ओके. आणि ओव्हरऑल 100% जीवनशैलीतला बदल किंवा चांगली राहणी, चांगली जीवनशैली हे खूप कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. सो त्यामुळे नुसत्या व्यायामाने काही होत नसतं. सो व्यायामा जोडीला उरलेल्या दिवसभराचं तुमचं कॅलरी मॅनेजमेंट, काय खाताय काय नाही हे ऑब्झर्व करणं खूप गरजेचं असतं. बरं, आपल्याला हे समजा जर नाही माहिती आहे, कारण आता जसं मी फॉर एक्झाम्पल मी स्पोर्ट्स पर्सन होते, मला प्रचंड व्यायामाची आवड होती, मी व्यायाम करायचे देखील. आम्ही 2.5 तास सकाळी, 2.5 तास संध्याकाळी अशी प्रॅक्टिस करायचो. मला सगळं माहिती होतं, वॉर्मिंग अप काय आहे, स्ट्रेचिंग काय आहे, व्यायाम काय केले पाहिजेत. पण ज्या वेळेला मी 100 किलो क्रॉस झाले होते त्यावेळेला मला माहिती असलेल्या गोष्टी उपयोगाला नाही पडल्या. कारण नुसता व्यायाम करायला जेव्हा मी सुरुवात केली 100 किलो सकट, तेव्हा माझे गुडघे दुखतायत, पाय दुखतायत आणि मग एखाद दिवशी जरा काहीतरी एक्स्ट्रा केलं की आठवडाभर झोपून राहणे असे प्रकार व्हायचे. त्यामुळे म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने व्यायाम केला, अघोरी व्यायाम केला, जसं की खूप एक्सेस वेट आहे आणि तुम्ही पळत सुटलात, कारण कुणीतरी रनिंग करून वजन कमी केलं असं आपण कुठेतरी वाचतो आणि आपण पळायला लागतो. सो त्याच्याने इंजुरीजचे चान्सेस जास्त असतात आणि इंजुरी झाली की मग रेस्ट पडते. ओके. आणि मग झोपल्या ठिकाणी अजून जास्त खाणं होतं आणि त्याच्याने परत वेट गेन होतं. किंवा उत्साहाच्या भरात आपण कुणीतरी जिम जॉईन करतं, वर्षभराची आपण मेंबरशिप भरतो, खूप जास्त व्यायाम करतो, त्याच्यानंतर व्यवस्थित आहार घेतला जात नाही, त्यामुळे हातपाय दुखतात. म्हणजे 1 दिवस जोरात जिम करायचं आणि 4 दिवस सुट्टी घ्यायची, या गोष्टीसुद्धा होतात. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित नॉलेज ह्याचं असणं खूप गरजेचं आहे की व्यायाम केल्यानंतर आपला दिवस कसा असला पाहिजे. म्हणजे कारण तुम्ही 45 ते 50 मिनटं इन्क्लुडिंग वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग असा चांगला व्यायाम केलात
आणि मग दिवसभराचं रुटीन तुम्ही समजून घेतलं ना की काय असायला पाहिजे काय नाही, माझ्या जीवनशैलीला काय सुटेबल आहे, मी किती व्यायाम करू शकतो, मला गुडघे दुखत आहेत किंवा माझं वजन जास्त आहे तर मी काय प्रकारे व्यायाम केले पाहिजेत ज्याच्यानी कुठल्याही प्रकारचा आघात होणार नाही माझ्या जॉईंट्सवर, तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर माहिती नसेल तर गोष्टी माहिती करून घेणं आवश्यक आहे. प्रॉपरली कुणाला तरी विचारणं गरजेचं आहे. तुम्हाला काहीही शंका असतील तरी तुम्ही DM करू शकता, कमेंट करू शकता, डेफिनेटली आपण ह्याच्यावर बोलू शकतो. पण चुकीचं काहीतरी करून स्वतःचं नुकसान नक्कीच करून घेऊ नका. चांगली जीवनशैली असली पाहिजे, चांगलं वेट असलं पाहिजे, ते नीट आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे. याच्यासाठी व्यायाम मदत करणार आहे, पण 80% भाग आहारावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण तोंडात काय टाकतोय, किती प्रमाणात खातोय हे बघणं खूप गरजेचं आहे. सो यापैकी कुठलीही माहिती हवी असल्यास डेफिनेटली तुम्ही इथे कमेंटमध्ये किंवा DMमध्ये विचारू शकता. आपण बोलूयात ह्या विषयावरती आणि ह्याच अशाच चांगल्या विषयांवरती नक्कीच बोलायला आपण दररोज भेटणारच आहोत. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. तुमच्या ओळखीच्यांना, ज्यांना कोणाला ही माहिती हवी आहे अशा लोकांना डेफिनेटली तुम्ही शेअर करू शकता. आणि फॉलो करा. दररोज अशाच वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील, नॉलेज नक्की मिळेल. आणि तुम्हाला पण काही माहिती जाणून घ्यायची असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील तर टेक्स्ट करा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ नक्की बनवू. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. बाय बाय.